हाय हॅलो गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना. आज गुरुवार आणि गुरुवारी आई आणि नेहादींची बैठक असते, त्यामुळे त्या दोघी पण सकाळी बैठकीला गेल्या होत्या. त्यामुळे घरी मीच होती आणि सकाळ असल्यामुळे मुली काही लवकर उठत नाही, त्यामुळे त्या दोघीसुद्धा झोपल्या होत्या. त्यामुळे म्हटलं मुली झोपल्या आहेत तर सकाळची कामं आवरून घ्यावी, म्हणून मग मी पटापट आले किचनमध्ये. स्वतःच आवरलं आणि किचनवरची भांडी मांडली, थोडासा पसारा आवरून घेतला. त्यानंतर दादांना मंदिरात जायचं होतं म्हणून त्यांना बॉटलमध्ये पाणी भरून दिलं आणि मग मी माझ्या कामानं सुरुवात केली. त्यानंतर दादांना नाश्ता करायचा होता, मग त्यांना उपमा हवा होता आज, त्यामुळे मग माझं आवरून मी दादा मंदिरातून येईपर्यंत म्हटलं पटकन उपमा बनवून घ्यावा. मग त्यानंतर त्यासाठीच मी उपमा बनवण्यासाठी त्याची कटिंग वगैरे, त्याचे कांदा टोमॅटो वगैरे ते पटापट कट करून घेतलं आणि उपमा बनवून ठेवला. त्यानंतर दादांना उपमा आणि सूपसुद्धा प्यायचं होतं टोमॅटोचं, त्यामुळे मी म्हटलं एका साईडला पहिला उपमा करून घ्यावा आणि सूपची थोडीशी तयारी करून घ्यावी. मग त्याचंसुद्धा मी प्रिपरेशन करून घेतलं. मग आता मी तुमच्याशी जो माझ्या पद्धतीने जे मी टोमॅटो सूप बनवते त्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते. भांड्यामध्ये सुरुवातीला तेल टाकायचं, त्यानंतर त्यामध्ये लसूण टाकायचा. लसूण टाकल्यानंतर कांदा टाकायचा. कांदा थोडासा मऊ झाला की त्यामध्ये टोमॅटो कट करून घ्यायचा आणि लाल टोमॅटो असेल तर टोमॅटो सूपला कलरसुद्धा छान येतो आणि टेस्टी लागते. त्यामुळे मग घरात बऱ्यापैकी जास्त लाल टोमॅटो नव्हती, म्हणून जेवढी मला टोमॅटो लाल सापडली तेवढी मी घेतली आणि ती कट केली. त्यानंतर ती तेलामध्ये थोडी शिजू दिली. त्यानंतर त्यामध्ये वरून थोडंसं मीठ टाकलं, त्यामुळे त्याला पाणी पण सुटलं आणि असंच थोडंसं टोमॅटोला थोडंसं सॉफ्ट होऊ दिलं. त्यानंतर आमच्याकडे बऱ्यापैकी तिखट लागतं, मग त्यामुळे दादांना तिखट सूप प्यायचं होतं. मी लाल तिखट आपलं जो असतं घरची ते मी लाल तिखट टाकलं आणि कोथिंबीर असते, त्या कोथिंबीरीच्या ज्या काड्या असतात त्या थोड्याशा धुवून कट करून थोड्याशा टाकल्या, कारण त्यानेसुद्धा टोमॅटो सूपला टेस्ट छान येते. तेलामध्ये थोडंसं टोमॅटो थोडंसं सॉफ्ट होऊ दिलं, शिजू दिलं. त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी ओतलं आणि ते छानपैकी शिजू दिलं. तोपर्यंत राधा उठली आणि उठल्यावर मग राधाचं असं किचनच्या ओट्यावर कुठल्या गोष्टी अशा आत असतात त्या तिथे हात पोचला नाही की मग ती जे ट्रॉल्या असतात, ट्रॉल्यांचे जे हँडल्स असतात त्याच्यावर पाय ठेवते आणि त्या वस्तू घेते. म्हणून मग ती आली की तिचं चालू झालं करामध्ये एक एक. मग तिच्याशी गप्पा मारत मारत मी माझं काम करत होते. नंतर तोपर्यंत टोमॅटोसुद्धा शिजायला ठेवला आणि ते सुद्धा सॉफ्ट असं शिजलं होतं. त्यानंतर त्यामध्ये मी जे तमालपत्र, ते दालचिनी वगैरे आपण टाकलेली असते तेलामध्ये, ती सगळी काढून घेतली आणि जे टोमॅटो जे शिजलेलं असतं ते मिक्सरमधून छान बारीक असं ग्राइंड करून घेतलं. ती सगळी पेस्ट मिक्सरमधून ग्राइंड करून घेतली आणि त्यानंतर आपल्याकडे जी चाळण असते त्याच्यामध्ये एकदम बारीक असते, त्याच्यावर टाकायचं आणि एकदम गाळून घ्यायचं. त्यानंतर ते थोडंसं परत बॉईल करायचं आणि त्याच्यावर बटर टाकायचं आणि ते माझ्याकडून शूट करायचं राहून गेलं. आणि त्यानंतर मग गरमागरम सूप पिण्यासाठी रेडी. त्यानंतर संध्याकाळी आज पाऊस पडतो, त्यामुळे गरमागरम वडापाव खाण्याची इच्छा होती, म्हणून दुर्वाच्या काकांनी येताना वडापाव घेऊन आले होते. मग ते गरमागरम वडापाव आम्ही सर्वांनी खाल्ले. माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.